आपल्या हक्काचं जेट न्यूज बातम्यांच्या 2 पाऊल पुढे विशेष घडामोडीमध्ये श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या 750व्या प्रकट दिनानिमित्त घोटगी रोड परिसर, जुळे सोलापूर, कुमटे परिसर, मजरेवाडी परिसर या सर्व भजनी मंडळाच्या संयोजनानं अखिल भाविक वारकरी मंडळाच्या सहकार्यानं आजपासून या ठिकाणी भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालेला आहे। या सप्ताहाचं वैशिष्ट्य इथं ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदी येथून ज्ञानेश्वरी मागून या ठिकाणी 750 वाचकाचं पारायण सकाळी सुरुवात झालेली आहे। या पारायणासाठी व्यासपीठ म्हणून ज्यांना ज्ञानेश्वरी पूर्ण तोंडपाठ मुखोद्गत आहे असे हरिभक्त परायण नामदेव महाराज पवार श्रीगोंदा यांनी व्यासपीठ केलेलं आहे। आत्ताच पारायण संपलेलं आहे। दैनंदिन कार्यक्रमात सकाळी पहाटे 4 ते 6 काकडा, सकाळी 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 12 तुकोबराच्या गाथेवरील भजन, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, 6 ते 7 प्रवचन आणि महाराष्ट्रामधील नामवंत असणारे हरिभक्त परायण गुरुवर्य बोधले महाराज, रामराव ढोक महाराज, प्रकाश साठे महाराज, सुधाकर इंगळे महाराज आदी मान्यवरांची कीर्तनं, जी टॉकीजला असणारे प्रकाश साठे महाराज या सर्वांची कीर्तनं दररोज 7 ते 9 या वेळेमध्ये या ठिकाणी या सर्व वारकऱ्यांच्या सहकार्याने होणार आहेत। त्यानंतर सर्वांसाठी या सर्व भागातील उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी या सर्वांच्या सहकार्यातून रोज एक जण अन्नदान असं रोज सर्वांसाठी महाप्रसाद आहे। या सप्ताहामध्ये कुठलंही पावती पुस्तक वर्गणी न छापता सर्वांच्या सहकार्याने आपण हा करतोय। या ज्ञानयज्ञामध्ये सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व भाविकांनी, वारकऱ्यांनी, टाळकऱ्यांनी लाभ घ्यावा, इथं येऊन श्रवण करावं। अन्नदान, श्रवण, कीर्तन हे सर्व कार्यक्रमाला सर्वांनी यावं ही संयोजकाच्या वतीनं नम्र विनंती। वस्तुनिर्देश रूप, नमस्क्रिया रूप आणि आशीर्वाद रूप यामध्ये कुणी कोणतं मंगलाचरण करावं इथं पात्रतेचा विचार आहे। पारायण कुणी करावं, हरिपाठ कुणी करावा, कीर्तन कुणी करावं, जागर कुणी करावं, तसं प्रसाद कुणी घ्यावा, प्रत्येक विषयाला अधिकाराचं चिंतन आहे आणि म्हणून मंगलाचरणाचा विचार हा या दृष्टीने पाहावा लागतो। वारकरी प्रथेमध्ये आणि पंढरपूर परिसरामध्ये पहिल्या दिवशी रूपाचं वर्णन करावं असा दंडक आहे, म्हणून अभंग निवडला।